मागील भागात मुलांसमोर रणवीर असा प्रेम व्यक्त करायला लागला की ती नेहमीच संकोचायची. रणवीरजी, मुले बघतात ना, ती हलक्या आवाजात म्हणाली. बघू दे ना, त्यांनाही कळू दे की त्यांचे बाबा त्यांच्या आईवर किती प्रेम करतात. रणवीरने तिच्या कपाळावर एक उबदार किस केली. अथर्वने आपले छोटे हात रणवीरच्या गालावर ठेवले आणि बाबा दूध असे म्हणाला. तसा सर्वांच्या हसण्याचा आवाज संपूर्ण बागेत गुंजला. आता पुढे दुपारी 12 वाजता वर्मा मॅन्शनचा मुख्य हॉल. कल्याणी देवी सोफ्यावर बसून नातवंडांना आपल्या हाताने खाऊ घालत होत्या. आजी आणि नातवंडांचे हे सुंदर नाते पाहून कोणालाही हे वाटणार नव्हते की या कल्याणी देवी एकेकाळी अत्यंत कठोर आणि मनी होत्या. निया किचनमधून रणवीरसाठी गरम कॉफी घेऊन हॉलमध्ये आली. रणवीर सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काही महत्त्वाचे ईमेल्स तपासत होता. नियाने कॉफीचा कप त्याच्यासमोर ठेवला. थँक्यू निया. रणवीरने लॅपटॉप बाजूला ठेवत कॉफीचा घोट घेतला. तुझ्या हातच्या कॉफीशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच पूर्ण होत नाही. रणवीरजी, आज तुम्ही ऑफिसला उशिरा जाणार आहात का? नियाने त्याच्या शेजारी बसत विचारले. हो, आज दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. तोपर्यंत मी घरीच तुमच्यासोबत वेळ घालवणार आहे. रणवीरने नियाचा हात हातात घेतला आणि त्याच्या बोटांमध्ये आपली बोटे गुंफली. रणवीरजी, मला कधी कधी भीती वाटते. निया अचानक थोडी गंभीर होत म्हणाली. रणवीरने तिच्याकडे पाहिले. भीती? कसली भीती निया? आयुष्यात इतका आनंद, इतके प्रेम एकत्र मिळाले आहे. मला वाटतं देवबाप्पा माझ्यावर खूप जास्त मेहरबान झाला आहे. हे सर्व स्वप्न तर नाही ना? नियाच्या डोळ्यात थोडी अस्वस्थता होती. रणवीरने तिचा हात स्वतःच्या हृदयावर ठेवला. हे स्वप्न नाही निया, ही आपली वास्तवता आहे. तू तुझ्या आयुष्यात जे दुःख सहन केले आहेस त्याचा हा परतावा आहे. आणि जोपर्यंत रणवीर वर्मा जिवंत आहे तोपर्यंत या आनंदाला कोणीही गालबोट लावू शकत नाही. नियाने रणवीरच्या खांद्यावर डोके टेकवले. रणवीरने तिच्या केसांवरून हळूवार हात फिरवला. दोघांमधील हा शांत आणि परिपक्व रोमांस नात्याला अधिकच मजबूत करत होता. पण सुख आणि शांतता जिथे असते तिथे संकटाची पिंगा घालणे ही नियतीची सवय असते. त्याचवेळी वर्मा कॉर्पोरेशनच्या मुख्य ऑफिसमध्ये एक मोठी खळबळ उडाली होती. रणवीरचा विश्वासू मित्र आणि मॅनेजर अमन अतिशय घाईघाईने मेन्शनच्या दिशेने गाडी चालवत येत होता. त्याचा चेहरा चिंतेने व्यापला होता. अर्ध्या तासात अमन वर्मा मॅन्शनमध्ये पोहोचला. तो थेट हॉलमध्ये आला. रणवीर, अमनचा हाक मारण्याचा आवाज ऐकून रणवीर आणि निया दोघेही उठून उभे राहिले. अमन, काय झाले? तू इतक्या घाईत आणि चिंतेत का आहेस? रणवीरने विचारले. अमनने खिशातून एक लिफाफा काढला आणि रणवीरच्या हातात दिला. रणवीर, एक खूप मोठी बातमी आहे. सिंगापूरच्या आपल्या मुख्य व्हेंडरने अचानक आपल्यासोबतचा 500 कोटी रुपयांचा करार रद्द केला आहे. हे ऐकून रणवीरचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. व्हॉट? 500 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट? पण का? गेल्या 5 वर्षापासून ते आपल्यासोबत काम करत आहे. अचानक करार रद्द करण्याचे कारण काय? अमनने गंभीर नजरेने पाहिले. रणवीर, हे काम कोणीतरी जाणीवपूर्वक केले आहे. सिंगापूरमध्ये व्हिक्टर ग्रुप नावाच्या एका नवीन कंपनीने आपल्या व्हेंडरला दुप्पट पैसे देऊन आपल्याविरुद्ध भडकवले आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिक्टर ग्रुपचा मुख्य मालक दुसरा कोणी नसून राकेश सिंघानिया आहे. राकेश सिंघानिया? हे नाव ऐकताच रणवीरच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. त्याचे डोळे रागाने लाल झाले आणि त्याच्या हातातील कॉफीचा कप थरथरला. कल्याणी देवीही हे नाव ऐकून सोफ्यावरून उठून उभ्या राहिल्या. राकेश सिंघानिया,
तो 3 वर्षापूर्वी परदेशात पळून गेला होता ना? हो आई, रणवीर दात ओठ खात म्हणाला. राकेश सिंघानिया, माझा जुना व्यावसायिक शत्रू, ज्याने माझ्या कंपनीला बुडवण्यासाठी आधीही अनेक प्रयत्न केले आहेत. तो आता पुन्हा परत आला आहे. निया रणवीरच्या जवळ आली आणि तिने त्याचा हात पकडला. रणवीरजी, कोण आहे हा राकेश सिंघानिया? काय अडचण आहे? तिने काळजीने विचारले. रणवीरने नियाकडे पाहिले. निया, हा तोच माणूस आहे ज्याच्यामुळे 3 वर्षांपूर्वी माझ्या कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. त्याला वर्मा कॉर्पोरेशन नष्ट करायचे आहे. पण मला वाटले होते की तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तो पुन्हा कसा उभा राहिला? अमन म्हणाला. रणवीर, राकेश आता एकटा नाही आहे. त्याला भारतातीलच कोणत्या तरी अत्यंत शक्तिशाली व्यक्तीची साथ मिळत आहे. कोणीतरी आपल्या मेन्शनमधील किंवा कंपनीतील बातम्या त्याला गुप्तपणे पुरवत आहे. आता मेन्शनमध्ये भयंकर शांतता पसरली. आपल्याच माणसांपैकी कोणीतरी गद्दारी करत आहे. कल्याणी देवी संतापाने म्हणाल्या. हो आई, अमन म्हणाला. कारण राकेशला आपल्या सिंगापूर कराराची सर्व गुप्त माहिती आधीच मिळाली होती. त्याशिवाय तो हा डाव रचूच शकत नाही. रणवीरने विचार केला. त्याच्या मनात संशयाची ठिणगी पडली होती, पण तो शांत राहिला. अमन, मला आत्ताच्या आत्ता सिंगापूरच्या टीमसोबत इमर्जन्सी मीटिंग अरेंज करून दे. राकेश सिंघानियाला वाटत असेल की तो मला सहज हरवेल, तर ही त्याची सर्वात मोठी भूल आहे. रणवीरचा आवाज सिंहासारखा गरजला. रात्रीची वेळ झाली होती. मुले झोपल्यानंतर निया बेडरूममध्ये आली. रणवीर खिडकीजवळ उभा राहून बाहेरच्या अंधाराकडे पाहत होता. त्याच्या हातात रेड वाईनचा ग्लास होता आणि त्याचे डोके विचारांनी व्यापले होते. निया हळूच त्याच्या पाठीमागे आली. तिने आपले दोन्ही हात रणवीरच्या कमरेभोवती गुंफले आणि तिचे डोके त्याच्या पाठीवर टेकवले. रणवीरजी, खूप विचार करत आहात? नियाने मायेने विचारले. रणवीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि वळून तिला स्वतःच्या मिठीत घेतले. तिच्या कपाळावर ओठ टेकवले. निया, मला व्यवसायातल्या नुकसानाची अजिबात भीती नाही. 500 कोटी तर मी एका महिन्यात कमावेन. पण मला काळजी वाटते ती तुझी आणि मुलांची. राकेश सिंघानिया हा अत्यंत नीच आणि क्रूर माणूस आहे. तो बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. रणवीर काळजीने बोलला. नियाने रणवीरच्या डोळ्यात डोळे घातले. तिचे डोळे आत्मविश्वासाने चमकत होते. रणवीरजी, जेव्हा मी तुमच्या आयुष्यात आले तेव्हा मी एक घाबरलेली लाचार स्त्री होते. पण आज मी रणवीर वर्माची बायको आहे. 2 मुलांची आई आहे. मला आता कोणाचीही भीती वाटत नाही. जर कोणी तुमच्या किंवा आपल्या कुटुंबाच्या आड आले तर मी त्याच्याशी लढायला तयार आहे. तिचंही बोलणं ऐकून रणवीर नियाकडे बघतच राहिला. एका साध्या नाजूक मुलीचे रूपांतर एका खंबीर पराक्रमी स्त्रीमध्ये झाले होते. रणवीरच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आले. माझी वागी. त्याने नियाची मान हळूच मागे केली आणि तिच्या ओठांना स्वतःच्या ताब्यात घेतली. नियानेही पूर्ण समर्पणाने त्याच्या किसला प्रतिसाद दिला. त्या अंधारलेल्या बेडरूममध्ये येणाऱ्या मोठ्या वादळाची चाहूल लागली असतानाही 2 जीवांचे प्रेम अधिकच दृढ आणि अजिंक्य होत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी शहरातील एका जुन्या अंधाऱ्या गोदामात एका काळ्या रंगाची मर्सिडीज गाडी येऊन थांबली. गाडीतून एक 50 वर्षाचा महागडा कोट घातलेला, डोळ्यांवर काळा चष्मा असलेला रुबाबदार माणूस बाहेर आला. तोच होता राकेश सिंघानिया. त्याच्यासमोर एक सावली उभी होती. त्या व्यक्तीने तोंडावर रुमाल बांधला होता. राकेश सिंघानिया कुत्सितपणे हसला. शाब्बास, तुझ्या एका मेसेजमुळे मी रणवीर वर्माचे 500 कोटींचे नुकसान केले. हा तर फक्त ट्रेलर होता. आता पूर्ण पिक्चर बाकी आहे.
त्या सावलीने तोंडावरचा रुमाल काढला. त्या व्यक्तीचा चेहरा दिसताच धक्का बसणारा होता. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून विक्रम होते, नियाचा जुना धीर, जो जामिनीवर बाहेर आला होता. विक्रमच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि सूडबुद्धीचे हास्य होते. राकेशजी, रणवीर वर्माने मला तुरुंगात डांबले होते आणि त्या नियाने मला घरातून हाकलले होते. आता मला या दोघांचा पूर्ण विनाश हवा आहे, विक्रम दातोट खात म्हणाला. राकेशने विक्रमच्या खांद्यावर हात ठेवला. काळजी करू नकोस विक्रम, रणवीरची कंपनी मी बुडवेन आणि त्याची ती बायको निया, तिला मी रस्त्यावर आणेन. वर्मा मेन्शन लवकरच राख होईल. दोघांचा अक्राळ विक्राळ हसण्याचा आवाज त्या अंधाऱ्या गोदामात घुमू लागला. काळीभोर मर्सिडीज आणि जुन्या गोदामात शिजणारा तो क्रूर कट वर्मा मॅन्शनपर्यंत पोहोचायला फारसा वेळ लागणार नव्हता. विक्रम आणि राकेश सिंघानिया या दोन विषारी नागांनी एकमेकांशी हात मिळवणी केली होती. एकाला सुडाची आग विझवायची होती, तर दुसऱ्याला व्यापारातला प्रतिस्पर्धी कायमचा संपवायचा होता. पण वर्मा मॅन्शनमध्ये अजूनही त्या वादळाची पूर्वकल्पना असली तरी वातावरणात निया आणि रणवीरच्या प्रेमाची एक शांत, उबदार सायंकाळ फुलली होती. बागेतील थंड वाऱ्याची झुळूक मेन्शनच्या खिडक्यांना हळूच स्पर्श करत होती. बेडरूममध्ये लहानगे अथर्व आणि आद्या पाळण्यात निवांत झोपले होते. निया बेडवर बसून बाळांच्या लहान कपड्यांची घडी घालत होती. तिचे लक्ष वारंवार दाराकडे जात होते. रणवीर दुपारी सिंगापूरच्या इमर्जन्सी मीटिंगसाठी अमनसोबत बाहेर पडला होता आणि अजूनही परतला नव्हता. तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडला. रणवीर आत आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. पण नियाला बघताच त्याच्या डोळ्यातील ताण कुठल्या कुठे पडून गेला. त्याने आपला कोट काढून खुर्चीवर टाकला आणि टाय हलका करत तो थेट नियाजवळ आला. अजून जागीच आहेस निया? रणवीरने हळूच तिच्या शेजारी बसत विचारले. नियाने कपडे बाजूला ठेवले आणि तिने रणवीरच्या थकलेल्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. तुम्ही आल्याशिवाय मला झोप कशी येईल रणवीरजी? खूप त्रास होतोय ना कामाचा? रणवीरने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि आपल्या ओठांशी नेऊन तिथे उबदार स्पर्श केला. तुझा हा एक स्पर्श आणि तुझा हा काळजीवाहू चेहरा बघितला ना निया, की माझा दिवसभराचा सर्व थकवा आणि ताण क्षणात विरघळून जातो. रणवीरने हळूच तिची कंबर आपल्या बाहूंत वेढली आणि तिला स्वतःच्या छातीशी घट्ट धरले. नियानेही न अडवता स्वतःचे डोके त्याच्या मजबूत छातीवर टेकवले. सिंगापूरच्या कराराचे काय झाले रणवीरजी? नियाने त्याच्या हृदयाची ठोके ऐकत विचारली. आपण परिस्थिती हाताळतोय निया, रणवीर तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. पण मला व्यवसायातील 500 कोटींच्या नुकसानापेक्षा एकाच गोष्टीची जास्त काळजी आहे, ती म्हणजे तू आणि आपली मुले. राकेश सिंघानिया हा खूप नीच माणूस आहे. तो कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही. नियाने मान वर करून थेट रणवीरच्या डोळ्यात बघितले. तिच्या नजरेत आता ती जुनी घाबरलेली निया नव्हती, तर रणवीरच्या प्रेमाने तिला दिलेला अथांग आत्मविश्वास होता. रणवीरजी, मी तुम्हाला आधीही म्हणाले आहे, आता मी एकटी नाही आहे. तुमच्या प्रेमाची ताकद माझ्यासोबत आहे. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत जगातली कोणतीही शक्ती आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला इजा पोहोचवू शकत नाही. रणवीर तिच्याकडे बघतच राहिला. तिचे हे शब्द त्याच्या हृदयाला स्पर्शून गेले. त्याने हळूच तिची हनवटी वर केली. चंद्राचा शीतल प्रकाश खिडकीतून आत येऊन नियाच्या चेहऱ्यावर पडला होता. रणवीर हळूच तिच्याजवळ झुकला आणि त्याने तिच्या ओठांवर अलगद ओठ टेकवले. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्मा कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यालयात एकच खळबळ उडाली. शेअर मार्केट उघडताच वर्मा कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये वेगाने घसरण सुरू झाली होती.
राकेश सिंघानियाने बाजारात खोटी बातमी पसरवली होती की वर्मा कॉर्पोरेशनची आर्थिक स्थिती ढासळली आहे आणि त्यांचे सिंगापूरचे व्हेंडर्स त्यांना सोडून गेले आहेत. ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममध्ये तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. अमन चिंतेत एकझारा घालत होता. रणवीर, आपले शेअर्स 15% खाली घसरले आहेत. सर्व लहान गुंतवणूकदार घाबरून आपले शेअर्स विकत आहेत. जर हे असेच सुरू राहिले तर संध्याकाळपर्यंत आपले अब्जावधींचे नुकसान होईल. रणवीर बोर्डाच्या मुख्य खुर्चीत शांतपणे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती. त्याच्या डोळ्यात एक भयंकर, चतुर रणनीती चमकत होती. अमन, शांत हो. रणवीरचा कडक आणि गंभीर आवाज घुमला. राकेश सिंघानियाला वाटते की तो शेअर मार्केटमध्ये मला हरवेल. हा त्याचा गैरसमज आहे. तो जे जाळे माझ्यासाठी विणतो त्यातच तो स्वतः अडकणार आहे. म्हणजे तुझा प्लॅन काय आहे रणवीर? अमनने उत्सुकतेने विचारले. रणवीरने टेबलवर हात ठेवला. राकेश स्वतःच्या फेक कंपन्यांमार्फत आपले शेअर्स कमी किमतीत खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्याला आपल्या कंपनीची मालकी हडपता येईल. पण त्याला हे माहीत नाही की मी माझ्या खाजगी फंडातून आपले सर्व घसरलेले शेअर्स स्वतः सिक्रेटली खरेदी करत आहे. हे कोण? अमनचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. व्हॉट? तू स्वतःचे शेअर्स रिबाय करतोयस? हो. जेव्हा राकेशला वाटेल की त्याने आपले 60% शेअर्स खरेदी केले आहेत, तेव्हा मी बाजारात ओरिजिनल फायनान्शियल ऑडिट रिपोर्ट जाहीर करेन, ज्यामुळे शेअरची किंमत दुप्पट होईल आणि राकेशने लावलेले सर्व पैसे बुडून तो पूर्णपणे कंगाल होईल. रणवीरचा हा मास्टर स्ट्रोक ऐकून अमन टाळ्या वाजवून उठला. जबरदस्त रणवीर, यू आर अ जीनियस. पण तिकडे गोदामात विक्रम आणि राकेश सिंघानियाने दुसराच कट रचला होता. राकेशजी, शेअर मार्केटमध्ये तुम्ही रणवीरला गुंतवून ठेवा. तो तिथे व्यस्त असताना मी वर्मा मॅन्शनवर हल्ला करेन. विक्रमच्या डोळ्यात क्रूरता स्पष्ट दिसत होती. मी निया आणि तिच्या दोन्ही मुलांना किडनॅप करेल. मग बघू तो रणवीर वर्मा कसा वाचवतो आपल्या बायको मुलांना. राकेश हसला. आउटस्टँडिंग विक्रम, हीच त्याची खरी कमजोरी आहे. ती मुले आणि निया हातात आली की रणवीर आपल्या पाया पडेल. दुपारी 3 वाजता वर्मा मेन्शन. कल्याणी देवी पूजेच्या कामात व्यस्त होत्या. निया गार्डनमध्ये अथर्व आणि आद्याला खेळवत होती. मेन्शनचे सिक्युरिटीज नेहमीप्रमाणे दारावर तैनात होते. अचानक मेन्शनच्या मुख्य दारावर एक मोठी काळी व्हॅन येऊन थांबली. व्हॅनमधून तोंड बांधलेले 6-7 गुंडे हातात लाठ्या काठ्या आणि हत्यारे घेऊन बाहेर पडले. त्यांनी क्षणार्धात मेन्शनच्या सिक्युरिटी गार्ड्सवर हल्ला केला आणि त्यांना जमिनीवर लोळवले. गार्डनमध्ये खेळणाऱ्या नियाचे लक्ष दाराकडे गेले. गुंड्यांना आत घुसताना पाहून तिची छाती धडधडली. सासूबाई, निया जोरात ओरडली. तिने क्षणाचाही विलंब न करता दोन्ही मुलांना जवळ घेतले आणि मेन्शनच्या आत पळाली. गुंड हॉलमध्ये शिरले. वस्तूंची तोडफोड सुरू झाली. कल्याणी देवी भीतीने ओरडल्या. कोण आहात तुम्ही? घरात कसे शिरलात? त्या गुंड्यांच्या टोळ्यातून विक्रम पुढे आला. त्याने तोंडावरचा रुमाल बाजूला केला आणि त्याला बघून निया आणि कल्याणी देवींना धक्काच बसला. विक्रम? कल्याणी देवी थक्क झाल्या. हो, मीच. विक्रम उपरोधाने हसला. काय वहिनीसाहेब, ओळखलेत ना मला? आज या मेन्शनचाही शो पूर्ण करायला आलो आहे. निया मुलांच्या पुढे ढाल बनून उभी राहिली. तिच्या डोळ्यात प्रचंड संताप होता. विक्रम, तुझी हिंमत कशी झाली या घरात पाऊल ठेवायची? रणवीरजींना कळले तर ते तुला जिवंत सोडणार नाहीत. तो तुझा रणवीर आधी स्वतःला शेअर मार्केटमधून वाचवेल, मग इथे येईल. विक्रम पुढे आला. गुंड्यांनो, पकडा या नियाला आणि दोन्ही पोरांना उचलून व्हॅनमध्ये टाका. विक्रमने ऑर्डर दिली. तसे 2 गुंडे नियाच्या दिशेने धावले. पण
त्या क्षणी मेन्शनचा मुख्य दरवाजा जोरात उघडला गेला. त्यावर एक जोरदार लाथ बसून दार उघडले आणि आत आला रणवीर वर्मा. त्याच्यासोबत अमन आणि 10-12 सशस्त्र पोलीस अधिकारी होते. रणवीरला समोर पाहून विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकली. रणवीर, तू इथे कसा? रणवीरच्या डोळ्यात साक्षात महाकाल पसरला होता. त्याच्या एका पावलासोबत विक्रम मागे सरकू लागला. विक्रम, तुला काय वाटले? तू माझ्या मेन्शनवर नजर ठेवून असशील आणि मला कळणार नाही? रणवीरचा आवाज भयंकर कडक होता. मी शेअर मार्केटचा ड्रामा फक्त तुझ्या आणि राकेश सिंघानियाच्या या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी रचला होता. काय? त्याचं बोलणं ऐकून विक्रम हादरला. इन्स्पेक्टर, या सर्व गुंड्यांना आणि या विक्रमला गोळ्या घाला आणि घेऊन जा. रणवीरनेही हुकूम सोडला. पोलिसांनी लगेच बंदुका रोखल्या. तसे गुंड्यांनी हात वर केले. इन्स्पेक्टरने विक्रमच्या मुसक्या आवळल्या आणि त्याच्या तोंडात एक सनसनीत चपराक लगावली. विक्रम पटवर्धन, किडनॅपिंगचा प्रयत्न आणि बेकायदेशीर घरात घुसल्याबद्दल तुला आता आयुष्यभरासाठी जन्मठेप होणार आहे. इन्स्पेक्टर त्याला ओढतच घेऊन गेले. संकट टळले होते. रणवीर धावतच नियाकडे गेला. तिने अजूनही दोन्ही मुलांना घट्ट कुशीत धरले होते. त्याने नियाला आणि दोन्ही मुलांना एकाच वेळी आपल्या विशाल बाहूत आवळून घट्ट मिठी मारली. नियाचे अश्रू आता थांबतच नव्हते. तिने स्वतःचे डोके रणवीरच्या छातीवर ठेवले. रणवीरजी, मला माहीत होते तुम्ही मला काहीही होऊ देणार नाही. कधीच नाही निया, कधीच नाही. रणवीरने तिच्या कपाळाचे आणि दोन्ही मुलांचे चुंबन घेतले. कल्याणी देवींनीही सुटकेचा श्वास घेतला आणि देवासमोर हात जोडले. त्याच संध्याकाळी व्हिक्टर ग्रुपच्या ऑफिसमध्ये पोलिसांचा छापा पडला. राकेश सिंघानियाला शेअर मार्केटमधील फसवणूक आणि विक्रमला किडनॅपिंगसाठी आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. त्याचे सर्व साम्राज्य एका दिवसात धुळीस मिळाले होते. रात्रीची वेळ. वर्मा मॅन्शनची टेरेस. सर्व वादळे शांत झाली होती. आकाशात चंद्र. नियाने वळून रणवीरच्या गळ्यात आपले दोन्ही हात टाकले. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले, जिथे तिच्यासाठी अथांग प्रेमाचा सागर वाहत होता. रणवीरजी, संकटे कितीही मोठी आली तरी जोपर्यंत आपल्या प्रेमाचा हा रेशीमबंध मजबूत आहे तोपर्यंत आपल्याला कसलीही भीती नाही, ती हसत म्हणाली आणि तिने रणवीरला घट्ट मिठी मारली. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.